काल जो काही नौटंकी उद्धवजींच्या उभाटा सेनेने केली, पत्रकार परिषद नाही म्हणे, महापत्रकार परिषद. आता पत्रकार परिषद नाही, महापत्रकार परिषद हे नवीन नाटक काय? आणि मग हे उद्धवजींना समजून घ्यावं लागेल की महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा महाकपट केलं नसतं तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता. आणि मग एक खोटं लपवायला रोज खोटं बोलायला लागतं. असं 2.5 वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं, हे महाखोटं जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर आज ही महापत्रकार परिषद ची नौटंकी करायची वेळ आली नसती. आणि रोज सकाळी 9 वाजता शकुनी मामाला महाखोटं बोलायचं आवरलं असतं तर आज टाळू फोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे भावगीत मी उद्धवजींना सप्रेम भेट करतोय. मला वाटतं शिलीमानी गांजा ओढल्यावर ज्याला जे पाहिजे तो बोलू शकतो. सर्टिफिकेट आहे. आपण काय बोलतो याबद्दलचा काही पुरावा आहे? रोज तोंडावर पडणारी ही महानाटकी लोक आहेत. संजय राऊत त्याचे महाप्रमुख आहेत. याचं कारण आहे, आजपर्यंत ते 10 वेळा म्हणालेत हे सरकार पडेल, 25 वेळा म्हणाले आमदार अपात्र ठरतील, 50 वेळा म्हणाले उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात आम्हाला दिलासा मिळालाय, 100 वेळा म्हणाले या अगोदर की निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय आमच्याच बाजूने आहे. पण प्रत्यक्षात खरं काय निघालं? हे महाखोटं बोलणाऱ्या महानाट्याचे महाप्रमुख संजय राऊत 100 वेळेला नाही 1000 वेळेला तोंडावर महा आपटले गेले. आणि त्यामुळे असे महाआपटे जे आहेत यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला काही अर्थच नाही आहे.